तळ कोकणातून ताम्हिणी घाट मार्गे जेव्हा आपण घाट माथ्याकडे येतो तेव्हा डाव्या हाताला दूरवर अजस्त्र पसरलेले सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि त्या डोंगररांगामधील अक्राळ विक्राळ घडी आपले लक्ष वेधून घेतात. तैलबैलाच्या दोन विशिष्ट पूर्ण कातळ भिंतीपासून ताम्हिणी घाटादरम्यान पसरलेल्या या डोंगररांगेत एक छोटासा तटबुर्जांनी वेढलेला डोंगर काहीसा पुढे डोकावून तळ कोकणावर विशेष लक्ष देत असल्यासारखा वाटतो. इतर डोंगरांपेक्षा उंचीने कमी असलेला या डोंगरावर कोरबारस मावळातील एक प्राचीन किल्ला आहे. हा छोटेखानी किल्ला म्हणजेच किल्ले घनगड. किल्ले घनगडास आम्ही लोणावळा मार्गे निघालो. लोणावळावरून एम्बी व्हॅली मार्गे पेठ शहापूर भांबुर्डे असा प्रवास करत आम्ही गडपायथ्याच्या एकोले गावात पोचलो. त्यापूर्वी भांबुर्डे गावाच्या पूर्वेला असलेला वराडी डोंगराचे वैशिष्ट्यपूर्ण सुळक्यांनी आमचे लक्ष वेधून घेतले होते. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी संजय साबळे एस क्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. आणि आज आपण आलोय घनगड किल्ला जाणार आहे. आता सध्या आम्ही एकोले गावामध्ये, एकोले गावामधून याची एंट्री आहे. आता आम्ही तिथे गाडी पार्क केलेली आहे. पार्कसाठी चांगली सोय आहे. आणि त्या साईडचा व्ह्यू बघा तुम्ही, किती सुंदर दिसतं. या साईडचा डोंगर, या साईडचा डोंगर आणि मधात गॅप आणि असा अल्टिमेट. आणि हा पहा घनगड. आपल्याला बुरुज दिसतो इथून थोडासा. आणि आता आमची मंडळी तयारी करतात. शूज घालायचं काम चालू आहे. अजून मला शूज घालायचे आहेत. आणि हा बघा व्ह्यू. तर मित्रांनो, आता निघालो आहे आपण. आता 6-10 झालेले आहेत. आणि या साईडून रस्ता आहे. आपण आलो तो आणि आता या साईडला जायचं आपल्याला. आणि या साईडला आपण गाडी पार्क केलेली आहे. हे गाव आहे. इथे पार्किंगचं बोर्ड लागलेलं आहे बघा. इथे गाडी पार्क करायची. पे अँड पार्क असेल मे बी. तर त्याच्यानंतर आपण आल्यानंतर पेमेंट करूयात. आणि तिथे वॉशरूम पण बनवलेले आहे त्यांनी. चांगली व्यवस्था आहे. आणि हा आहे रस्ता. मित्रांनो, खालून आपल्याला गड दिसत होता, पण आता तुम्ही पाहताय पूर्ण धुके आलेले आहेत. आणि धुक्यामध्ये घनगड गुडूप झालेला आहे. तर मित्रांनो, थोडंसं चालत आल्यानंतर आपल्याला मंदिर लागलेलं आहे, गणेश्वर महादेव मंदिर. हा आणि मित्रांनो, इथे पण आपल्याला काही विरगळ पाहायला भेटते. काही तुटलेले अवस्थेत आहेत, बघू शकता तुम्ही. इथे बघा, विरगळचं पूर्ण मिलिंग केलेलं आहे त्यांनी. हे जे विरगळ आहे या पद्धतीची, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की कशा प्रकारे विरगळ वाचायला पाहिजे. आणि ही खालून वाचायची असते, वरून नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट. तर मित्रांनो, 15 मिनिटाचा ट्रेक झालेला आहे. आणि आता आपण पोहोचलोय गारजाई मंदिर. गारजाई देवीचं मंदिर आहे इथे. आणि आपण इथे पोहोचलेलं आहे. आणि या इकडे बघा तुम्ही, या किल्ल्याचा पूर्ण नकाशा आहे इथे. आणि इतिहास सुद्धा इथे लिहिलेला आहे. तर इथे जेव्हा तुम्ही येता, इथे तुम्ही वाचून जाऊ शकताय. मॅडम इकडे पकडून बसलेले आहेत. आणि या साईडचा एक व्ह्यू पहा, जबरदस्त ना.
कचरा का साफ किया हम लोग। तर मित्रांनो इथं बघा हे भांडत आहेत माझ्यासोबत, भांडत हे बघा स्वतःचे नेम सुद्धा फळत नाही तू। हा निलेश गावस, हा निलेश गावस अरे आणि अंकल लय मतलब आहेत। मग 1 वर्ष यांच्यासोबत फिरतो तुम्ही, आता माहित झालं एका पाण्याच्या बॉटलीसाठी हे भांडत आहेत माझ्यासोबत, ते पण काल रात्री माझ्याकडूनच घेतलेले आहेत। मत बोलो, आपने गाड़ी साफ की हम लोग बोलो। काय गाड़ी साफ की आपने? कचरा निकाल के किया ना। फिर बॉटल पाहिजे होती तुम्हाला? एक बॉटल होती का तुमच्याकडे? किती बॉटल पडून काय वाटतं का तुमच्या जीवाला? किती पडून माझी कॅमेरात घुसून तो आता बेइज्जती होईल तुझी, लेस मारतो। येऊ द्या, हे बघा हे हा हा ब्रेक मत मारेगा, नहीं तो बीच में छोड़ेगा तो माझ्यासोबतच आहे। उतरेगा वैसे टका टका। तर चला तर मित्र आता इथून निघूयात, भरपूर वेळ झालेला आहे। गोप्रो आपला टाइम फ्लॅपसाठी लावला होता, त्याच्यामुळे आपण थांबलो होतो इथे थोडा वेळ। वहिनीचा पण आराम झालेला आहे, हा आणि मॅडमचाही आराम झालेला आहे। मंदिराचा परिसर पाहून झाल्यावरती मंदिरामागे उभा असलेला आपल्याला घनगड आम्हाला खुणावत होता आणि आमची पावले आपसुकच वरती गडाकडे निघाली। थोड्या वेळच्याच ट्रेकनंतरनी आम्हाला हे असं समोरचं विहंगम असं दृश्य पाहायला भेटलं। तर मित्रांनो एक अर्धा तासाचा ट्रेक झालेला आहे आमचा आणि आता आम्ही मारखिंडीच्या इथं पोहोचलो आहोत। तर या साईडचं तुम्ही व्ह्यू पाहू शकता, जबरदस्त आहे आणि या साईडचं तर काय सांगायचं विषयच नाही, तुम्हाला याच्या अगोदरी दाखवलेला आहे। तर या साईडचा आणि या साईडला अजूनही धुके आहेत बघा, अजूनही धुके आहेत आणि हा आहे घनगड। आता इकडे जायचं आहे आपल्याला, या साईडून रस्ता आहे, समोरून पुढून रस्ता आहे। तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय पहिल्या दरवाजापाशी, हा पाहू शकता तुम्ही। इथे 2 छोटे छोटे बुरुज आहेत, पाहू शकता इथे तुम्ही, जंग्या पण आहेत इथे आणि या साईडला एक बुरुज, त्या साईडला एक बुरुज आहे। आणि आता तिथे सीडी आहे, तिथून आपल्याला वरती जायचं आहे, त्या साईडून आणि वरती। मित्रांनो आता आपण जो पहिले आपल्याला बुरुज दिसला होता, जो दरवाजा होता, तिथून आपण वरती आलो। इथे सीडी आहे, त्या सीडीने वरती येऊन आता सध्या आपण पोहोचले इथे आणि इथे बघा पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटते या गडावरती। इथे एक समोर एक छोटीशी एक टाकी आहे, या साईडला पाण्याच्या टाक्यात भरपूर पाहू शकतो।
हा एक पॅच कंप्लीट झालेला आपला. आणि इथे बघा पहारेकरांसाठी पहारा देण्यासाठी बसण्यासाठी एक जागा हे बनवलेली आहे. आणि आपल्याला बालेकिल्ल्याचा आता बुरुज दिसतोय. तर 1-2 पॅच आहेत या किल्ल्याला थोडेसे अवघड, जिथे एका ठिकाणी सीडीची व्यवस्था आहे आणि एका 2 ठिकाणी दोरी लावलेली आहे. बघा सोलो ट्रेकिंग करतोय मी, कारण की हे लोक पुढं चाललेत, माझ्यासाठी थांबून नाही राहिले. या साईडून परत धुके आले आता. ॲक्च्युली हा पहिल्यापासून धुक्यातच आहे. तर मित्रांनो बालेकिल्ल्याचा दरवाजा जवळ पोचलो आपण. आणि हा बघा हा जो दरवाजा आहे हा पूर्णपणे पडलेला आहे. सध्याची तरी अवस्था त्याची जीर्ण अवस्थेत आहे, पाहू शकताय. हा तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय बालेकिल्ल्यावरती. आणि इकडचं वातावरण पाहू शकता तुम्ही. मित्रांनो यांची महफिल बसलेली आहे. महफिल बसली म्हणजे महफिल नाही बसली, फक्त कॉफी आणलेली आहे, कॉफी पित आहे. आणि जेवढा आपण आम्ही कचरा आणतो तेवढा सोबत आम्ही परत खाली घेऊन जातो. इथे काही ठेवत नाही. आमच्या बॅगमध्ये आम्ही घरी आमच्या डस्टबिनमध्ये टाकतो, दुसरीकडे कुठेही टाकत नाही, रस्त्यामध्येही टाकत नाही, गड किल्ल्यावर सुद्धा टाकत नाही. आणि तुम्हीही टाकू नका, एवढी काळजी घ्या. तर या कॉफी प्यायला, कारण की आज चहा नाही आहे. कविता मॅडमने आज चहा नाही बनवला, अंकलने कॉफी बनवली. नाही तर आमच्या इथे दोन्ही असते. तर मित्रांनो हा आहे या किल्ल्याचा पश्चिम टोक आणि इथे एंड होतोय. तर बाले किल्ल्यावरची जेवढी जागा आहे तेवढी जास्त अशी मोठी जागा नाही आहे. आपल्याला इथे असे या प्रकारचे आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं इथे. त्याच्यानंतरने असं बाकी काही नाही आहे, कारण आता सध्या तरी धोके आहेत. जर क्लिअर झाले तर आपल्याला दिसतील. आणि या किल्ल्याची जी चढाई आहे ती पूर्वेकडून आहे. पूर्वेला दरवाजा आहे आणि पश्चिमेला आता सध्या आपण आहोत. या साईडला असं काही तेवढं स्ट्रक्चर नाही आहे, कारण की इकडे एंड होतोय, कारण की याच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही आहे. तर मित्रांनो आता
आम्ही भरपूर वेळ थांबलेलो आहे तरीसुद्धा आपल्याला काहीच दिसत नाही, कारण की पूर्ण धुके पसरलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय पाठीमागे आपल्याला काही दिसत नाही आता सध्या. त्याच्यामुळे आम्ही वेट करतो आहे. आपल्याला गड पाहायचा आहे, गड एक्सप्लोअर करायचा आहे, पण आता किती वेळ लागेल माहीत नाही. या साईडला आपण एक बुरुज होता तो पाहून आलेला आहे आणि आता एक दुसरा बुरुज या साईडला आहे, तर तिकडे पण जायचा विचार आहे. तर आता थोडंसं क्लिअर झालं तर आपण तिकडे जाऊयात. आता सध्या तरी काहीच दिसत नाही, काहीच नाही. फक्त थोडंसं लांबचं दिसतंय, त्याच्यानंतरनी काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे आम्ही थांबून आहोत. पाहू, वेट अँड वॉच. 8 वाजलेले आहेत. आम्ही 7 वाजता ट्रेक स्टार्ट केला होता आणि 1 घंट्यामध्ये आपण वरती पोहोचलो. 2-3 पॅच अवघड आहेत, जास्त काही अवघड नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही आरामात येऊ शकता इथे. 1 घंट्यामध्ये तुमचं म्हणजे तुम्ही बाले किल्ल्यावरती पोहोचू शकताय. त्याच्यानंतरनी मग तुम्ही गड पाहू शकता, एक्सप्लोअर करू शकता. जास्त म्हणजे इथे आता स्ट्रक्चर तसे तेवढे स्ट्रक्चर नाहीत. आपल्याला 2 बुरुज पाहायला भेटतील आणि पाण्याच्या टाक्या आहेत खाली, तर ते पण पाहू शकताय. आणि आता इकडचं आता आम्हाला काहीच दिसत नाही, त्याच्यामुळे आता अजून तरी मी काही सांगू शकत नाही. जेवढं मी पाहिलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगतोय. तर आता पाहू थोड्या वेळाने. तर मित्रांनो, आता आपण पाहतोय पाण्याचं टाकं. हे बाले किल्ल्यावरती आहे. आपण वरती पाहिलं, वरती आपल्याला असं काही एकही टाकी पाहायला भेटली नव्हती, जी आता ही पहिली आपल्याला बाले किल्ल्यावरती पहिली टाकी पाहायला भेटते. आणि वरती राहण्याची जागा होती पहिल्याच्या काळातली. आणि आता पाहू पुढे काय आहे, आपल्याला काय पाहायला भेटते, कारण की इथे धुके असल्याकारणाने लांबचं तर आपल्याला दिसत नाही, पूर्ण जवळ जाऊन पाहावं लागत आहे. इथे या साईडला आपल्याला पाण्याची टाकी भरपूर पाहायला भेटते. आम्ही अर्धा-पाऊण तास आम्ही वरती थांबलो होतो, त्याच्यामुळे आम्ही इकडे तिकडे फिरलो नाही. धुके भरपूर होते, पण आता धुके काही कमी व्हायचं नाव घेत नाही, त्याच्यामुळे आम्ही फिरतोय आता. आणि इकडे आपल्याला 2 टाक्या पाहायला भेटतात पाण्याच्या. इकडे एक टाकी आहे आणि या साईडला अशा मोठ्या टाक्या आहेत. अंकल साईड द्या, अंकल साईड द्या, अंकल पाण्यात उडी नका मारू. आणि इथे हे पाण्याची टाकी. आपल्याला वरती येताना 2-3 टाक्या दिसल्या होत्या आणि आता इथे हे मोठ्या मोठ्या टाक्या आहेत. तिथे एक होती, इथे एक आहे. आणि तर मित्रांनो, इथे एक बुरुज आहे, जो स्टार्टिंगलाच आपण जो दरवाजा आहे त्याच्या साईडला आहे तो बुरुज. त्या बघा तिकडे एक बुरुज दिसतोय आणि या साईडला एक बुरुज आहे आणि हा रस्ता. हां, तर मित्रांनो, जवळपास 1 घंटा झालेला आहे आणि अजून धुके काही कमी झाले नाहीत. त्याच्यामुळे आता आम्ही खाली उतरतोय. 9 वाजत आलेले आहेत. तर
या किल्ल्याची इतिहास जसं जास्त काही नाही आहे. हा किल्ला टेहळणीसाठीच वापरला जायचा. जे व्यापार मार्ग होते त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ल्याचा वापर केला जायचा. आणि या किल्ल्यावर निजामशाही, आदिलशाही आणि मराठा या तिन्ही सत्तांनी राज्य केलेलं आहे. इसवी सन 1700मध्ये हा किल्ला शंकराजी नारायण सचिव यांच्याकडे होता आणि त्यानंतरनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे आला. त्यानंतरनी 1714मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी मध्यस्थी करून हा किल्ला छत्रपती शाहू महाराजांच्या अधिपत्याखाली आणला होता. त्यानंतरनी 1818चा जो काळ होता त्यामध्ये जसे सर्व किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन झाले होते तसेच हा सुद्धा किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन झाला होता. तर अशी ही थोडीशी हिस्ट्री आहे या किल्ल्याची. इथलं वातावरण खूपच सुंदर आहे. सकाळचं पण वातावरण आता ॲक्च्युली सकाळच आहे, 9 वाजत आलेले आहेत. तर ही वातावरण खूप बढिया आहे. आता सध्या धुके असल्यामुळे आपल्याला साईडचा परिसरच दिसत नाही. इथून आपल्याला सुधागड, तैलबैला हे किल्ले आपल्याला दिसले असते, पण आता एवढं धुके असल्याकारणाने आता आपल्याला या किल्ल्यावरचं लास्टचं टोकसुद्धा आपल्याला नीट दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आता आम्ही भरपूर वेळ झालेला आहे या किल्ल्यावरती. तर आता आम्ही खाली उतरतो आहे. आमची मंडळी वाट पाहत आहेत माझ्यासाठी. तर चला तर मग आता निघूयात आपण या किल्ल्यावरती खाली प्रस्थान करूयात आणि त्याच्यानंतर बोलूयात आपण. तर मित्रांनो आता आपण खाली पोचलो आहे. गारजाई देवी मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत. तर किती वेळ लागला अंकल? किल्ले उतरायला आपल्याला इथपर्यंत 10 मिनटंच लागले, जास्त वेळ नाही लागला. त्याच्यामुळे हा किल्ला खूप छोटा म्हणू शकतो तुम्ही. 2-3 ठिकाणी पॅच आहेत, एका ठिकाणी शिडी पण लावून आहे. त्याच्यामुळे चढायला सोपा आहे. म्हणजे सोपा म्हणजे इन द सेन्स अगदीच सोपा नाही. जिथे जिथे अवघड पॅच आहेत तिथे तिथे तुम्हाला दोरी तिथे लावलेली आहे. आणि पावसाळ्यात रिस्की आहे. आता सध्या तेवढा पाऊस नाही त्याच्यामुळे शेवाळ जास्त नाही आहे, त्याच्यामुळे जाऊ शकतो. पण नंतर जेव्हा जास्त पाऊस पडायला सुरुवात होईल तेव्हा थोडंसं स्लिपी राहील, तर तेव्हा थोडंसं अवघड आहे. तेव्हा काळजी घ्या. बाकी टाळा म्हणजे असं नाही, पण तुम्ही जाऊ शकता, पण काळजी घ्या. तर आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा. म्हणजे ॲक्च्युली आता असं झालं होतं की वरती पूर्ण धुकेच होते. मोरगिरीला पण तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, तर तिथेही आम्ही जेव्हा बाले किल्ल्यावर गेलो तेव्हा धुकेच होते आणि घनगडवर सुद्धा पूर्णपणे धुकेच आहे. दोन्ही किल्ल्यावर आपल्याला तसंच वातावरण भेटलं आहे. तर आता हा व्हिडिओ इथंच एंड करूयात. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. अंकल पार्टी. बाय बाय गाईस. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू. कुठे कुठे स्लीपरी आहे? कुठे?